एक दिन लड़ाई करते करते छत्रपति शिवाजी महाराज थक गए और थक के उन्होंने रामदास स्वामी को कहा कि हम अभी बहुत थक गए हैं, हम अभी लड़ाई करना नहीं चाहते। तो रामदास स्वामी ने कहा कि हम कौन हैं? शिवाजी महाराज ने कहा आप तो हमारे गुरु हैं। और आप कौन हैं? शिवाजी महाराज बोलते हैं कि हम तो आपके शिष्य हैं। हे असा फालतूपणा हा फरशी बाबा बागेश्वर बाबा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर येऊन बरळून गेला। या बाबाला कुणीही करेक्ट केलं नाही। हा जे काय बोलला प्रत्येक वाक्य खोटं होतं। खरं तर शिवाजी महाराजांचा अपमान हा असा होत असतो की त्यांनी न केलेल्या गोष्टी, त्यांनी अशा कोणत्याही बाबाला गुरु मानलेलं नसतानाही त्याला गुरु म्हणून ठेवणं, ते थकलेले नसतानाही ते थकले होते, कसे थकले होते आणि राज्य कसं रामदास स्वामीच्या पायाला टाकून दिलेलं होतं हे बोलणं हा सगळ्यात मोठा अपमान आहे। कारण हायकोर्टाचा निकाल आहे, रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचा काहीही संबंध नाहीये। कोर्टाने सिद्ध केलेला आहे। खोटे शिवभक्त हे म्हणतात की एक चाफळची सनद शिवाजी महाराजांनी दिलेली होती। चाफळची सनद सुद्धा बनावट आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे। आणि शिवाजी महाराजांचे जर का एवढेच ते गुरु असते तर शिवाजी महाराजांचा 2दा राज्याभिषेक झाला। एकदा तरी ते आले होते का? एकदा तरी त्यांना बोलवलं होतं का? एखादं पत्र शिवाजी महाराजांनी पाठवलं होतं का? नाही। असा कुठल्याही एखाद्या बाबाला मुद्दामून कोणातरी एका जातीचा आहे म्हणून तो गुरु कसा होता आणि शिवाजी महाराज असा गुरु नसता तर झालाच नसता वगैरे शिकवणं हाच शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा अपमान आहे। आज संजय गायकवाड कुठं आहे? कधी देणार आहे शिव्या? हे असं शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगणाऱ्या लोकांना। आणि ते मुख्यमंत्री गप्पपणे कसं काय ऐकत होते? महाराष्ट्र विचारतो आहे। तुम्ही हे असं काहीही ऐकून घेत जाऊ नका। आणि तुमच्या घरामध्ये जर हे असा फोटो असेल जो शिवाजी महाराजांना कधीही भेटलेला नाही आहे तर हा शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा अपमान तुम्ही करताय।